नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं एखादं वळण येतं की त्या वेळेला वाटतं की आपण हारलेलो आहोत। आपल्या आयुष्यातलं सर्व काही संपलेलं आहे आणि आता काहीच चांगलं राहिलेलं नाही आपल्या आयुष्यात। हे वळण सर्वांच्या आयुष्यामध्ये येतं। कितीही प्रयत्न केले तरी प्रयत्नांना यश मिळत नाही, मार्ग मिळत नाही आणि आपण पूर्ण हारून बसतो। तर या वेळेला डगमगून न जाता आपल्याला स्वामींची एक छोटीशी सेवा करायची आहे। 100% आपल्याला यातून स्वामी मार्ग दाखवत असतात। आता त्यासाठी करायचं काय आहे तर स्वामींची कुठलीही मोठी सेवा करण्याची अजिबात गरज नाही, कारण आपलं मनही शांत नसतं आणि आपलं चित्तही थाऱ्यावर नसतं। या दिवशी सरळ उठायचं आणि 1 किंवा 5 अगरबत्त्या घेऊन स्वामींच्या मठामध्ये जायचं। मठात आपल्याला शक्यतो सकाळी जायचं। सकाळी थोडी गर्दी नसते, त्यामुळे आपण शांतपणे आपलं काम पूर्ण करू शकतो। संध्याकाळी गर्दी असते, कदाचित अडथळेसुद्धा येऊ शकतात। सकाळी आपण जेव्हा मठात जाणार त्यावेळेला स्वामींच्या बाजूला आपण अगरबत्ती लावून घ्यायच्या आणि स्वामींच्या सरळ समोर बसायचं। आता समोर बसल्यानंतर स्वामींकडे एकसारखं बघायचं। आपली अडचण स्वामींना सांगण्याची गरज नाही, स्वामींना सगळं माहीत असतं, आपली काय अडचण आहे, आपण कशासाठी इथे आलेलो आहे ते सर्व जाणतात। आता आपल्याला स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे। बरोबर आपण डोळे उघडे ठेवून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा सुद्धा मंत्र आपण म्हणू शकतो। आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, पण उघड्या डोळ्याने ते नामस्मरण करायचं आहे आणि ते नामस्मरण आपल्याला त्या अगरबत्त्या संपेपर्यंत करायचं आहे। इकडे तिकडे कोण काय बोलतंय, कुजबुजतंय तिकडं अजिबात आपण लक्ष द्यायचं नाही। फक्त स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून आपण त्यांचं नाव घ्यायचं आहे, ते पण अगदी मनापासून। कुठलीही अडचण सांगायची नाही, कुठलंही काहीही स्वामींना गाराणं घालायचं नाही, फक्त त्यांचं नामस्मरण करायचं अगरबत्ती संपेपर्यंत। एवढंच साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे। कदाचित अर्धा पाऊण तास लागतो अगरबत्ती संपायला, ते अर्धा पाऊण तास आपल्याला एवढंच फक्त मंत्र म्हणायचं आहे, दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे। आता अगरबत्ती संपल्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा, मुजरा करायचा आणि तिथून आनंदानं बाहेर पडायचं। आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला खरोखर 100% कोण ना कोणतरी अशी व्यक्ती भेटते, त्यामुळे आपल्या मनाचं समाधान होतं आणि आपली जी अडचण आहे ती आपल्याला खरंच कमी वाटू लागते। त्याचप्रमाणे कुठला तरी मार्ग सापडतो किंवा काही ना काहीतरी अशी हालचाल दिसते, त्यातून आपल्याला प्रश्नाचं आपल्या उत्तर मिळतं आणि आपण आनंदाने आपल्या घरी जातो। स्वामींची ही कृपा आहे आणि ती ओळखण्यासाठी आपल्याला सुद्धा स्वामींच्या पद्धतीनेच विचार करायला हवा आणि आपल्या मनावरचं ओझं देखील कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर खरोखरच आपल्याला एखादी अशी अडचण असेल किंवा खरंच त्रास झाला असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। 100% तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल आणि स्वामी कुठलाही मार्ग आपल्याला दाखवतात। तर ही होती छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।